महायुतीच्या सगळ्याच आमदारांना मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी रामगिरीवर आज चहापानाकरता निमंत्रण देण्यात आलेले आहे। हिवाळी अधिवेशनाचा आजचा अखेरचा दिवस असल्याने मुख्यमंत्र्यांकडून चहापानाचा कार्यक्रम ठेवण्यात आलाय। मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी आमदार येण्यास ही आता सुरुवात झालेली आहे। सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर पवार यांच्याकडे। ज्ञानेश्वर, रामगिरीवर आज अनेक आमदार महायुतीचे येण्यास आता सुरुवात झालेली आहे। मुख्यमंत्र्यांनी चहापानाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि या निमित्तानं मात्र निमित्त तर चहापानाचं आहे, पण या निमित्तानं राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारादरम्यान जी काही नाराजी आहे ती नाराजी दूर करण्यास सुद्धा अर्थात मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्र्यांना यश येण्याची शक्यता नाकारता येत नाहीये। ज्ञानेश्वर, अगदीच लागवी मुख्यमंत्र्यांकडून जे आहे ते सर्व 288 आमदारांना जे आहे ते निमंत्रण चहापानासाठी देण्यात आलेलं आहे। खरं तर आज अधिवेशनाचा अखेरचा दिवस आहे, त्यामुळे प्रथेप्रमाणे आपण पाहायला गेलं तर अधिवेशनाच्या सुरुवातीला देखील चहापानासाठी निमंत्रण दिलं जात असतो आणि आज अखेरच्या दिवशी देखील निमंत्रण देण्यात आलेलं आहे। सकाळपासूनच महायुतीच्या आमदारांची येण्यास जे आहे ते नागपूरच्या शासकीय निवासस्थान असलेल्या मुख्यमंत्री यांचं रामगिरी बंगल्यावर यायला सुरुवात झाली आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार असतील, धनंजय मुंडे असतील, चंद्रकांत पाटील, चित्रा वाघ, गणेश नाईक यासह सगळेच बडे महायुतीचे नेते जे आहेत ते या ठिकाणी सकाळपासून यायला सुरुवात झाली आहे। आता थोड्याच वेळामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील या ठिकाणी चहापानासाठी दाखल होतील। एकूणच पाहायला गेलं तर अद्याप अधिवेशनाचा अखेरचा दिवस आला तरीही खातेवाटप जे आहे ते महायुतीचं झालेलं नाही, त्यामुळे नक्कीच हे तीनही पक्षाचे प्रमुख नेते जे आहेत त्या ज्या चहापानासाठी एकत्र जमतील, त्यामुळे नक्कीच खातेवाटपावर देखील चर्चा होऊ शकते, हे देखील नाकारता येत नाही। मात्र एकूणच पाहायला गेलं तर अतिशय वादळी असलेलं हिवाळी अधिवेशनाचा आज अखेरचा दिवस आहे आणि त्याचकरता जे आहे ते मुख्यमंत्र्यांनी महायुतीच्या सर्वच आमदारांना जे आहे ते एकूणच या ठिकाणी निमंत्रण दिलेलं आहे आणि सगळे आमदार आणि मंत्री जे आहेत ते सकाळपासूनच नागपूरच्या शासकीय निवासस्थानी रामगिरीवरती जे आहे ते यायला सुरुवात झालेली आहे। अनेक बडे मंत्री आणि आमदार आज सध्याला दाखल झाले आणि उर्वरित जे आहे ते अजूनही येत आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अद्याप या ठिकाणी पोहोचले नाही, ते थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी पोहोचतील आणि चहापानाचा कार्यक्रम आटवल्यानंतर एकनाथ शिंदे नागपूरच्या दीक्षाभूमी येथे डॉक्टर बाबासाहेब यांना जे आहे ते अभिवादन करण्यासाठी देखील जाणार आहे। लागवी अगदी पण आज ज्ञानेश्वर हिवाळी अधिवेशनाचं सूपही गाजणार आहे। सूप वाजणार आहे हिवाळी अधिवेशनाचं। विशेष म्हणजे अनेक मुद्दे या हिवाळी अधिवेशनात विशेषत्वानं गाजलेले होते। लोकशाही मराठीनं सुद्धा जो शेतकऱ्यांसंदर्भात अनेक मुद्देचे मांडलेले होते, मग तो मुद्दा कापसाचा असू दे, सोयाबीनचा असू दे, पिकाला हमीभाव न मिळण्याचा असू दे, किंवा मग कायदा सुव्यवस्थेचा मुद्दा, अशा अनेक मुद्द्यांवरून विरोधक आक्रमक झालेले होते। आजच्या शेवटच्या दिवशी विरोधकांचा स्टँड नेमका काय असेल, काय शक्यता वर्तवली जाते? अगदी लागवी लोकशाही मराठीने जे काही शेतकऱ्यांविषयी मुद्दे प्रश्न जे आहे ते उपस्थित केले होते, ते अगदी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी जे आहे ते या ठिकाणी विधानसभेमध्ये ठामपणे मांडले आणि सरकारकडून देखील यावर जे आहे ते विचारविनिमय करून ते सोडवण्यासाठी जे आहे ते आश्वासन एकूणच देण्यात आलेलं आहे। काल अंतिम आठवडा प्रस्ताव जो आहे तो विधानसभेमध्ये सुरू होता आणि आज मुख्यमंत्र्यांकडून आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडून जे आहे ते विरोधकांना या संबंधित जे आहे ते उत्तर दिलं जाऊ शकतं आणि आज अखेरचा दिवस असल्याने सायंकाळी विरोधी पक्षांची पत्रकार परिषद आणि सत्ताधाऱ्यांची म्हणजे मुख्यमंत्र्यांनी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषद यामध्ये एकूणच या एकूण हिवाळी अधिवेशनाच्या आठवड्यामध्ये काय कामकाज झाले आणि कोणते प्रश्न सोडविले गेले यासंबंधी आहे ते संपूर्ण माहिती जी आहे ते एकूणच आज सायंकाळी जे आहे ते दिल्या जाईल। निश्चित ज्ञानेश्वर, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।